78व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतवासियांना, सर्व नागरिकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाला। देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षाचा काळ लोटला। हे जे स्वातंत्र्य देशाला मिळालं हे सहजासहजी मिळालेलं नाही। त्यासाठी अनेक हुतात्मे, अनेक नेते हे तुरुंगात गेले। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी तर आपल्या प्राणांची आहुती दिली। अशा प्रकारे अनेक लोकांनी रक्त सांडलं, तेव्हा कुठे या देशाला स्वातंत्र्य मिळालं। देश स्वतंत्र झाला आणि देशाला 1950 रोजी स्वातंत्र्य हे जे मिळाल्यानंतर 1950 रोजी लोकशाही 26 जानेवारीला बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून प्रदान केलं, तेव्हापासून या ठिकाणी लोकशाही या देशाला मिळाली। परंतु सखोल विचार केला, सखोल अभ्यासानंतर आणि सामाजिक जीवनाचा सर्वांगीण दृष्ट्या विचार जर केला तर खरंच आजचा प्रत्येक नागरिक हा स्वतंत्र झाला का? त्याला प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार प्राप्त झाला का? हे सखोल विचारांती आपल्याला कळून चुकेल। देशाला स्वातंत्र्य तर मिळालं, परंतु आजही अनेक आमच्या महिला भगिनी पारतंत्र्यातच जीवन जगत आहेत। काही दोष समाज व्यवस्थेचा आहे, तर काही दोष हा आमचा म्हणजे आमच्या ज्या भगिनी आहेत, स्त्रिया आहेत, त्यांचाही आहे। अंधश्रद्धा, कर्मकांड, व्रतवैकल्ये आणि अज्ञान, तृष्णा या सर्व गोष्टीमध्ये आजची स्त्री गुरफटलेली आहे। या देशाच्या प्रथम पंतप्रधान, महिला पंतप्रधान सन्माननीय श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशाची बागडोर सांभाळली। त्यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये एक महिला असून सुद्धा चांगल्या प्रकारे शासन केलं। गरिबांना, जे काही शोषित, पीडित, दुःखी गरीब लोक आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही। आणि खरंच देश स्वतंत्र झाला तर मग या देशामध्ये भूकबळीने मुलं का मरतात? जर देश स्वतंत्र झाला म्हणजे काय झालं? खरंच स्वतंत्रतेनं आजही प्रत्येक माणूस जगू शकतो का? महिलांनी उच्चांक गाठला, शिक्षित झाल्या, सुशिक्षित झाल्या, अनेक क्षेत्रामध्ये त्या कार्यरत झाल्या, परंतु सर्वच महिला ह्या स्वतंत्र आजही झालेल्या नाहीत। आजही भरपूर महिला ह्या मानसिक पारतंत्र्यात आपलं जीवन जगत आहेत। त्यांना गरज आहे या ठिकाणी प्रबोधनाची, समुपदेशनाची आणि जे काही या ठिकाणी समाज व्यवस्था आहे विषमतावादी, त्या विषमवादी व्यवस्थेमधून बाहेर पडण्याची। या देशातल्या स्त्रीला कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र जर सोडला तर अनेक राज्यांमध्ये स्त्री ही एकटी वावरू शकत नाही, रात्री फिरू शकत नाही,
मग तिचं संरक्षण कोण करेल? तिच्या संरक्षणासाठी शासनाकडे काय योजना आहेत? स्त्री ही निर्भीडपणे फिरली पाहिजे. तिला जे काही श्वापद असतात, जनावर असतात, पशु असतात, त्यांच्यापेक्षाही पुरुषांची भीती वाटायला नको. परंतु आजही स्त्री ही पुरुषांना घाबरत घाबरतच जीवन जगत असते. मुक्तपणे जीवन आजही स्त्री जगू शकत नाही. आजही आमच्या देशातल्या अनेक स्त्रियांची मानसिकता अशी बनलेली आहे की स्त्री पुरुषांचं जे काही संबंध असतात किंवा नाते असतात ते वैचारिक नाते जरी असले तरी आमच्या लोकांची मानसिकता अशी झालेली आहे की स्त्री पुरुष म्हणजे भेदाभेद आहेच, लिंगभेद आहेच. आजही स्त्री आणि पुरुष दोघे एकत्र कुठेही वावरू शकत नाहीत. काम करत जरी असले तरी एखादी स्त्री जर ऑफिसमधून किंवा आपलं काम संपवून किंवा राजकारणाची मीटिंग संपवून एखाद्या पुरुषाच्या बाईकवर जर गेली तर त्या स्त्रीला या ठिकाणी वेगळ्या नजरेने पाहिल्या जाते. ही मानसिकता आमच्या देशामध्ये लोकांची अजूनही आहे. मग खरंच कसं म्हणावं की स्त्री स्वतंत्र